असंच एक पारधी शिकारीसाठी त्या जंगलामध्ये यावे. ज्या झाडावर बसून त्यांनी शिकारी करावी ते झाड बेलाचं होतं. त्या बेलाच्या झाडावर बसून त्यांनी धनुष्यबाणाने सामर्थ्याने ते निशाणा धरावा आणि पाणी पिण्यासाठी कमंडलू आणलेलं होतं. त्या बेलाच्या झाडाखालीच महादेवाची पिंड होती आणि त्या महादेवाच्या पिंडीवर चुकून ते कमंडलू सांडावं, हालचालीमुळे बेलाचं झाड हलावं आणि पानं त्याच्यावर पडावी आणि भगवान शिवाने सामर्थ्याने त्यांना दर्शन द्यावं. त्यांनी विचारावं, देवा मी तर काहीच केलं नाही, मी तर इथं शिकार करायला आलोय आणि तुम्ही मला कशाला दर्शन देताय. भगवान शिवाने सांगावं, आवर्जून नाही पण तुझी पुण्याही चांगली असावी, प्रारब्ध चांगलं असावं म्हणून चुकून तुझ्या हातून माझ्या शिवपिंडीची पूजा झाली आणि मी साक्षातपणे तुला दर्शन देतोय. ही शिवरात्रीचा दिवस आहे. तुम्ही महाशिवरात्रीला आवर्जून तर सोडा, चुकून जरी पूजा केली तरी जगाचा मालक शिव परमात्मा तुम्हाला दर्शन देतोय, कृपांकित कर. आणि सगळ्यात भोळा शिव भोळा, त्याचे पाय माझे वाचे बदता तयानवाधी. ओम हे सुरुवात. नुसता शंख वाजावा महादेवाच्या मंदिरात, आत्मा जागेवर परमात्माचा. शंख वाजायला नाद ऐकिला, शंख वाजायला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये महार पडा. शंख वाजायला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये महार पडा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी चैतन्यम्. सामर्थ्य ज्यांच्यात, प्रत्येक शक्तीला बळ द्यायचं ताकद ज्यांच्यात आहे असे कैलासपती शिव. अवतारही आजच. अहो जशी वरात दिसावी महादेवाची, सासू सासरे जागेवर भुरळ येऊन पडतात. दक्षराजाला तर चिंताच वाटते, काय बाबा हे असलं. हा तुमच्या आमच्या लग्नात, देवाच्या लग्नात नाचायला भूत होती. भूत येताळ नाचती हर्षकरी उमापती. देवाने सांगितलं, बाबांनो लय नका नाचू, कशी बशी पोरगी भेटली ती बी भेटायची नाही. हा ना, नका नाचू, विनोदाचा भाग झाला. देव आहेत. पुरुषार्थ याला म्हणावा. एक राजाची कन्या एका स्मशानातल्या राजासाठी अखंड आयुष्य त्याग करते, याला पुरुषार्थ म्हणावा. हे महादेवाकडनं शिकावं. एका स्मशानातल्या व्यक्तीसाठी, राजासाठी एक राजाची मुलगी आयुष्य त्याग करतेय, कारण तिला खरं कळतंय की जे सुख या व्यक्तीसोबत आहे ते सुख कुठल्याच राजासोबत, माणसाच्या अस्तित्वापेक्षा माणसाच्या स्वभावाला फार किंमत. आणि कलियुगात ती राहिली. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. कलियुगात तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुम्ही स्टँडर्डनेस मेंटेन केला तर तुम्हाला सुशिक्षित किंवा ज्ञानी समजलं. मग तुम्ही आतून किती का मळकलेले असं, पण वर मात्र राहा स्टँडर्ड की वाद नाही, त्या विषयात ताकद. हे सामर्थ्य साधं आहे रे. नाव कोणाचंही घ्या, देवाचं नाव पाप देत काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. जमेल तर राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, विठ्ठल म्हणा, जमेल. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही.
लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेला बघा, हा बा काला होऊ द्या, पुन्हा मारा, काला होऊ द्या. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. तुम्ही कशाही स्वरूपात देवाचं नाव घ्या, ते पुण्य आणि समाधान देतच, कारण त्याचा स्वभाव आहे पुण्य देणं. पुण्याची गणना हरि उच्चारण अनंत जातील लयासी. काही नाही करायचं, फक्त भजन. दोन्ही हात वर करायचे, दोन्ही. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. फक्त मुखात ना विठोबाय रखमा. लय उठायची घाई करत जाऊ नका. देवानं उठवायची गेली तर सोसायचं नाही तुम्हाला. हा सुंदर नामचंद्राचा तास अखंडमय चालू असलेली ही सेवा. आजचा शेवटचा दिवस. जगाच्या मालकाकडे एकच मागण्या दिला, तुझा विसर पडू नये एवढंच मागणं पदरात टाक, आता आयुष्य अखंडितपणे विनाशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. दासबाबा सांगतात, आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला, त्याला कळलं नाही की सामर्थ्याने परमार्थ हे सत्य. बोलू नका मायबाप, ज्यांना जायचंय त्यांनी जा, पण विनाकारण गोंधळ करू नका. कीर्तनाच्या व्यासपीठाची थोडीशी मर्यादा ठेवा. कोणी बोलत नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेत जाऊ नका. जिथे बसलाय तो काही डोंगराचा खेळ नाहीये. बघू वाटेल तेव्हा बघायचं, निघून जायचं. पण तुम्हाला माहित आहे संपत आलंय म्हणूनच गोंधळ करताय ना. 5 मिनिटं थांबायला काय हरकत आहे? माहित आहे तुम्हाला संपलंय. 11 वाजता म्हणजे संपलंय. 5 मिनिटं बाकीच्यांना सांगायचं असतं. उद्याचं काल्याचं कीर्तन आहे, नियोजन आहे, ते ऐकत जा. विनाकारण सगळ्यांना गोंधळात नका टाकायचं. तर उशीर झालाय, लोकांचे पण उठावत होते. सगळे अगदी सामर्थ्याने उपस्थित आहात. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य, अगदी सुंदर कंठ जगाच्या मालकांनी ज्यांना समर्पित करावा.
असे हरिभक्त परायण किरण महाराज असतील हरिभक्त परायण, अनिल महाराज असतील हरिभक्त परायण, राम महाराज असतील, अगदी गोड साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर या बहिणीचे कीर्तन गोड करायची ताकद अजूनही तुमच्या कंठामध्ये सामर्थ्यवंत अशी वृद्धिंगत होई परमात्म्याची प्रार्थना करते. अगदी गोड असणार सुंदर पखावाज हरिभक्त परायण विठ्ठल महाराज गतवर्षी आणि याही वर्षी अगदी सामर्थ्याने ज्यांनी सेवेला साथ दिली, स्वतः अधिकारी व्यक्तिमत्व असूनही आपल्यापेक्षा वयाने बुद्धीने आणि अधिकाराने लहान असणाऱ्या लेकीचं बहिणीचं कीर्तन तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने साथ देऊन ऐकताय. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. शिवनिर्मित असताना मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्यांच्या बोटामध्ये आहे असे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा त्यांच्या. विनिक्री दादा असतील, टाळकरी सगळी मंडळी असेल, चोपदार दादा असतील, अगदी उत्कृष्ट सिस्टीम दादांच्या मनस्व्यवहार अगदी गोड आवाज दिला. उपस्थित तुम्ही सर्व पंचकुशली मंडळी. गेल्या वर्षी मी आले तेव्हा पाणी नव्हतं, रिकामं होतं, जमीन दिसायची. यावर्षी भारी आहे, जरा लवकर यायला पाहिजे होतं. 2-3 फेरफटक्या मारल्यास त्यांना आवाज नवी महाराज. म्हणजे कसलं सुंदर आहे. मला सुद्धा मोह झाला की बाबा काय भाग्यवान माणसं आहे. तिकडली माणसं काय अर्धा 1 किलोमीटर गाव असेल तिकडे, तिकडली माणसं इकडे नावेनं येतात. अहो भाग्य ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय की सत्याला यायला इतकी सुंदर सोय, ती सुद्धा निशुल्क आहे महाराज बरं का. अगदी निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्ही इथपर्यंत पोहोचताय आणि अगदी सुंदर हे संगमेश्वराचं ठिकाण आहे, मंदिर आहे आणि हे असंच वृद्धिंगत होत राहणार, अखंडित असंच हवं ही भगवान शिवाचरणी प्रार्थना करते. त्यासोबत माझ्यासोबत आलेल्या मुली असतील. अगदी बरीच लोक म्हणतात तुम्ही एवढे पैसे घेता करता काय. मी एकही रुपया कोणाची देणगी न घेता हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता कीर्तन करते. त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. ते कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यात बी काही नवल नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. घरात परमार्थच होता. 7 दिवसातले 6 दिवस भजन व्हायचं, त्यामुळे एवढं काही अवघड नव्हतं. कीर्तन ऐकून ऐकून पाठ झालेली होती. बाबा तसंच करायला म्हणे, कर जेवढं तुला जेवढं जमतं तेवढं. बाबा म्हणजे माझे वडील. गेल्या वर्षी बाबा होते, यावर्षी प्रयागला गेलेत, त्याच्यामुळं नाही येत, मुली आहेत सोबत. पुन्हा येतील, नेक्स्ट इयर मी आले तर येतील महाराज बरं का. मी एवढ्या निर्भीडपणे माणसात एवढी स्पष्टपणे बोलते त्याचं एकमेव कारण आहे दादा, माझ्या आई वडिलांचा माझ्यावर असणारा विश्वास. याच्या पलीकडे दुसरं काहीच कारण नाही की मी समाजात उभे. मी ती पोरगी आहे, मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. ट्रोलिंगच्या काळामध्ये मलाही असं वाटलं की कशाला काय संपून टाका सगळं, उगाच विनाकारण डोक्याला ताण नको. आई बापाने सांगितलं मरायचा तर सोड, पण कीर्तन सोडायचाही विचार करू नको. जोपर्यंत आम्ही तुला म्हणत नाही की तुझं चुकलंय तोपर्यंत तू व्यासपीठ सोडायचं नाही. ज्या दिवशी आम्ही तुला म्हणू की तुझं चुकलंय तू व्यासपीठावर उभं राहायचं. ही माझ्या आई वडिलांची पुण्य आहे की मी तो उभा आहे, हा त्यांचा विश्वास आहे. आणि त्यामुळे सगळी जी काही माझ्याकडे सामर्थ्यता आहे ही त्यांच्या कृपेमुळे आहे. माझ्या आजोबांमुळे. माझ्या आजोबांनी अखंड पखावाज वाजून आयुष्य घालवलं. माझ्या आईचे आजोबा अखंडित पखावाज वाजवायचे. म्हणजे माझं अख्खं कुटुंबच हे परमार्थत असल्यामुळे आम्हाला काही अवघड नाही केलं हे परमार्थ करायचं. त्यामुळे विनंती आहे, फक्त पुढच्या पिढीला सांगण्यापेक्षा आपणही ते अनुकरण करा. तर मी यावर्षी सामर्थ्याने फक्त आता या 3-4 वर्षात माझी प्रसिद्धी झाली. पहिल्या लोकांना माहितीही नाही की मी कीर्तन करायचे वगैरे काय असं आमच्या भागामध्ये. तर मग आता या वर्षी एकही रुपया कोणाची देणगी न घेता, ट्रस्ट नाही, सरकार नाही, ना कुठलं आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, काही नाही, फक्त कीर्तनाचं मानधन. मी मानधनाच्या व्यतिरिक्त एकही रुपया कधी कोणाचा घेतला नाही. कीर्तनाच्या मानधनावर 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था होती ज्यामध्ये सामर्थ्याने मुली सांभाळते मी. आज 50 ते 60 मुली माझ्याकडे आहेत. हे त्यातलेच मुली आहेत. कीर्तन, गायन, पेटी वादन, शास्त्र, वेद, उपनिषद, विष्णू सहस्त्र नाम, गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, जी संहिता आहे ते आमचे गुरुवर दत्ता महाराज होते ते देतात. जे गायनाचं शिक्षण आहे भैरू गुरुजी, पखावाज माऊली महाराज. कीर्तनाचं संत चरित्र फक्त मी बघते, कारण आपण फिरत असतो, वेळ कमी असतो आपल्याकडे, त्याच्यामुळे मुली सामर्थ्याने शिकतात. CBSE, SSC, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, हे सगळं पॅटर्न शैक्षणिक शिक्षण घेऊन प्लस आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल शिक्षण पोरी शिकतात. मी कौतुकाने का सांगते माहिती आहे, या मुली पुढे जाऊन पैसा किंवा प्रसिद्धी मिळवतील याची खात्री देऊ शकत नाही, पण या धर्म वाढवतील याचा विश्वास मात्र देऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जजमेंट देत जाऊ नका की असंच का असंच. अवलय अवघड झालंय महाराज लोकांचं. 100तला 1 चुकतो, 99 लोकांना भोगावं लागतं. इतकं अवघड आहे. चुकून जरी पाणीपुरी खाताना महाराज दिसला ना, ताई पाणीपुरी खाता, मग काय आमलेट खाऊ, तुझं म्हणणं काय. त्यामुळे मला